मुंबईतल्या शिवाजीनगर पोलिसांकडून बांगलादेशी किन्नर ज्योतिमा उर्फ बाबू आयन खान आणि त्याच्यासोबत दोन आणखी बांगलादेशी किन्नरांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणात तक्रारदार कृष्णा अडेलकरांनी किन्नर महासंस्था आणि त्याच्या अध्यक्षा सलमा खान यांच्यावर गंभीर आरोपही केले होते। बाबू खान हा त्याच संस्थेशी संबंधित असून बाबू खानमुळे त्याच्यासारखे 3000पेक्षा जास्त बांगलादेशी किन्नर हे मुंबईत आल्याचे आरोप अडेलकरांनी केले होते। किन्नर महासंस्थेच्या अध्यक्ष सलमा खान आणि पदाधिकाऱ्यांनी ते आरोप खोडून काढले। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं। कृष्णा अडलेकर तो स्वतः एक आरोपी आहे। आमच्या एका किन्नरला त्यांनी वार केला होता आणि त्याच्यामध्ये तो अटक होता। त्याच्यातून तो सुटून आल्यावर हे सूड काढत आहे आणि जे बांगलादेशांवर कारवाई होते ते पोलिसांचा विषय, तपासाचा विषय तर करू द्या। ते अनलिगल आहे तर ते आहे ते करतील। आणि हा कृष्णा आमच्याकडे पैसे मागत असतो, आम्हाला धमकावत असतो, पैसे द्या नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकावे। नाही, जे काही आरोप कृष्णाने केलेले आहेत ते तर एकदमच बिनबुडाचे आरोप आहेत। खरं तर एका व्यक्तिशः कोणाचं नाव घेताना आणि एखाद्या संस्थेचं नाव घेताना कोणत्याही पुराव्यानी अभावी बोलणं हे सगळ्यात पहिला मोठा गुन्हा आहे आणि त्यांनी तो गुन्हा केलेला आहे, तर त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे। आमच्या समाजासाठी न्याय भेटलाच पाहिजे, कृष्णाला अटक झालीच पाहिजे आणि त्याची बेल रिजेक्ट केलीच पाहिजे। तो कुठल्या बेसिसवर असे खोटे आरोप लावतो? उद्या उठून तो कुणालाही काही बोलत सुटेल, त्याचं काय आहे? आणि जे पोलीस करतील, पोलिसांवर मला विश्वास आहे, आमचे मुख्यमंत्री ह्याच्यावर न्याय देतील। आम्ही महाराष्ट्राचे किन्नर जे महाराष्ट्रातले आहोत, आमच्या समाजाला कुठेतरी मलिन करत आहे तो आमच्यावर बघायचा दृष्टिकोन आमचा दुर्लक्षित समाज आहे आणि अशा कृष्णासारख्या लोकांमुळे